ती आणि माझे मिस्टर हे मला सपोर्ट करतात. कधी विषयी काही असं जाणीवच नव्हती की आपण नक्की काय काम करणार आहे किंवा काय काम करावं का. तर मी म्हटलं इतके दिवस आपण काहीच केलं नाही. मला खरं वाटत होतं काहीतरी वेगळं करावं. कसं रोजचं आपलं जीवन तेच तेच असतं. जर असं चेंज त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही की तू ते ठाकर सरांच्या लघुपटात का काम करते. उलट ते म्हटले कर, तुला काय नवीन करावंच वाटतंय. नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक ठाकर आणि तुम्ही पाहत आहात गप्पा कलाकारांशी. आपली मनोरंजन नगरीच्या आजच्या विशेष भागात गप्पा कलाकारांसोबत आपल्यासोबत आहेत एक गुणी, लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकार वनिता नेवे. वनिताताई नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांसाठी आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझे संपूर्ण नाव वनिता विजय नेवे आहे. माझे शिक्षण B.Com झालेले आहे आणि मी राहणार भांगरवाडी लोणावळा येथे आणि माझं स्वतःचं एक जनरल स्टोअर आहे, नेवे जनरल स्टोअर. अभिनय क्षेत्रात येण्याचा तुमचा प्रवास कसा होता? अभिनय क्षेत्रात येण्याचा प्रवास तर तुमच्यामुळे सुरू झालाय. खरं तर तुम्ही त्या दिवशी माझ्या दुकानामध्ये आले आणि तुम्ही म्हणालात नाही का युट्यूबवर मी 4 महिने झाले काम करतोय, तर मी एक लघुपट तयार करणार आहे, तर तुम्ही काम करता का मॅडम. त्याविषयी काही असं जाणीवच नव्हती की आपण नक्की काय काम करणार आहे किंवा काय. पण जेव्हा तुम्ही म्हणालात नाही का मी एक लघुपट तयार करतोय आणि त्याच्यात तुम्ही काम कराल का, तर मी म्हटलं इतके दिवस आपण काहीच केलं नाही. मला खरं वाटत होतं काहीतरी वेगळं करावं. कसं रोजचं आपलं जीवन तेच तेच असतं. जर असं चेंजही त्याच्यामध्ये पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला हो म्हटले. आणि त्या दिवशी तुम्ही मग लघुपट सुरू करण्यासाठी मला बोलवलं इंटरव्ह्यू साठी आणि नंतर आपलं लघुपट चालू करायचं काम चालू झालं. अशा रीतीने सुरुवात झाली अभिनयाची. आणि तुम्ही सांगितलं की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हवे तसे डायलॉग सुद्धा तुम्हाला वाटले चांगले तर टाका, त्यामध्ये अजून भर पडेल ना. त्याच्यामुळे तुम्ही ही आम्हाला संधी दिली. स्वतःच काहीतरी त्याच्यामध्ये तुमचे गुण असतील ते पण तुम्ही त्याच्यामध्ये दाखवा वेगळे वेगळे. ते मला पटले तर मी घेणारच ना. ते असं तुम्ही आम्हाला एकदम फ्रीडम दिलं म्हटलं तरी चालेल. तो एक मेन महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यात. त्यामुळे आम्हाला ते शूटिंग करताना कसल्याच गोष्टीचं टेन्शन आलं. ही महत्वाची बाब आहे त्याच्यात. हो, अगदी खरं आहे, अगदी खरं. पहिली संधी कशी मिळाली तुम्हाला? पहिली संधी आता तुम्ही विचारलं तेव्हाच पहिली संधी मिळाली. बाकी आतापर्यंत कुणीच विचारलं नव्हतं की तुम्ही अभिनय करता का. अच्छा, तुम्ही विचारलं हीच पहिली संधी माझ्यासाठी. बरं, तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला अभिनय क्षेत्रात आले त्यावेळेस तुम्हाला काय काय संघर्ष करावा लागला? अभिनय क्षेत्रात आले म्हणजे तेव्हा सुरुवात झाली लघुपट करताना, तेव्हा टेन्शन येत होतं की काय करायचं, काय माहिती कसं असेल ते. पण तुमच्या बरोबर काम करताना आम्हाला तसं काही नंतर टेन्शन जाणवलंच नाही. सगळं सोपं वाटलं, एवढं काही त्याच्यात वाटलं नाही, स्ट्रेसच नाही आला. बरं, आजपर्यंत केलेल्या कामांपैकी सर्वात आवडती भूमिका कोणती तुमची? सर्वात आवडती भूमिका म्हणजे घरातलं रणांगणच. त्याच्यातली सासूची भूमिका ही माझी आवडतीच भूमिका. बरोबर. तुम्हाला कोणत्या भूमिकेमुळे जास्त ओळख मिळाली? घरातलं रणांगण आणि सासूची भूमिका हीच पक्की ओळख मला मिळाली. शूटिंग दरम्यान घडलेला एखादा मजेशीर प्रसंग सांगा ना. त्याच्यामध्ये ना माझं नाव साक्षी आहे, सासूचं नाव साक्षी आणि तिच्या मैत्रिणीचं नाव सुमती. पण जेव्हा मी तिच्या घरात गेले म्हणजे तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते, तेव्हा मी म्हणायला पाहिजे होतं की सुमती आहेस का घरात. तेव्हा मी काय म्हटलं साक्षी घरात आहेस का. तो जरा एक किस्सा मजेशीर घडला होता आणि तेव्हा मग आम्हाला खूप हसायला स्वतःच नाव घेतलं. बरोबर. कोणत्या कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव खास वाटला? महत्वाचे असे म्हणजे 2 सहकलाकार आहे जे मला खूप म्हणजे जवळचे वाटतात. अंजली शेडगे आणि नरेश आहेत. त्यांचं नरेश म्हणजे कोण? नरेश म्हणजे आपलं हे जयेश. भूमिकेमध्ये त्यांचं नाव जयेश नलावडे. राकेश आणि नंदिनी असं झालंय. आता आम्ही त्या भूमिका करता करता त्यांची तीच नावं आम्हाला पक्की लक्षात येत खऱ्या नावापेक्षा. म्हणजे नंदिनी आणि राकेश हे दोन्ही कलाकार मला खूप असे म्हणजे चांगले वाटतं की आमचं तिघांचं खूप चांगलं बॉन्डिंग झालं होतं त्या लघुपटामुळे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तिघांनी एकत्र काम केल्यामुळे आम्ही घरातले सगळे कलाकार म्हणजे असं झालं होतं
की आमचे खरेच रिलेशन बनले होते असं. मग तो चित्रपट लघुपट आल्यामुळं आणि त्यात एकत्र काम केल्यामुळं सासू सून आणि मुलगा असं मुलगा. आमचं जसं काही बॉन्डिंग झालं. हा पण आता पण तुम्ही किती लघुपटात काम केलंय? आतापर्यंत मी 4 लघुपटांमध्ये काम केलं. कोणती कोणती नावं? एक उन्हाळा, दुसरं आहे ते अर्ध्या तासाची गोष्ट, गोष्ट अर्ध्या तासाची. गोष्ट अर्ध्या तासाची, तिसरं घरातलं रणांगण हा. आणि चौथं नवरा माझ्या मुठीत ग. अशी चौथं. 4 नावं आहेत. सर्वात जास्त आवडलेली भूमिका कोणती? आता कसं असतं म्हणजे माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीत सक्सेस मिळतं ना तर हा. तीच भूमिका असं आवडायला लागते की ही आवडायला माझी लागते. भूमिका हीच चांगली आणि लोकांना पण आवडते. महत्वाचं म्हणजे त्यामुळे इतकं म्हणजे माझे आजूबाजूचे जे परिसरातले लोक आहे ना त्या भूमिकेमुळेच मला ओळखायला लागले. हा. आणि जास्त करून वयस्कर स्त्रिया असतात ना हा. आता ज्यांचं म्हणजे रिलेशन सासू सुनांचे वगैरे, हा. ज्या सासू ह्या आहेत घरातल्या प्रत्येक हा. घरातल्या, हा. त्या वयस्कर ज्या काकू वगैरे आहेत त्यांना तर खूप आवडली ही भूमिका. त्यामुळं अच्छा, अच्छा. त्या मला तर खूप छान झाली वगैरे भूमिका हा. असं सारखं मला सांगत असतात. अच्छा बरं, तुम्हाला मोकळा वेळ भेटतो तर मोकळ्या वेळात काय करायला आवडतं तुम्हाला? मोकळ्या वेळेत मला गार्डनिंग करायला आवडतं हा. किंवा पुस्तकं वाचायला आवडतात. च्या याच्यामध्ये कुटुंबाला किती वाटा आहे? हा मग तसं असेल तर मग त्याच्यामध्ये माझी मुलगी एक, ती आणि माझे मिस्टर हे मला सपोर्ट करतात. कधी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही हा. की तू ते ठाकर सरांच्या लघुपटात का काम करते. हा. उलट ते म्हटले कर, तुला काय नवीन करावंच वाटतंय तर. हा. आणि त्यांची तर साथ पहिलेच म्हणजे त्यांनी सुरुवात केल्यामुळेच तर हा लघुपट घडलाय माझ्याकडून. बरोबर. त्यांना श्रेय पहिल्यांदा, मग माझे मिस्टर आणि माझी मुलगी ह्या दोघांना मी श्रेय देऊ इच्छिते. बरं, म्हणजे तुम्हाला तुमच्या यशाचा वाटा तुमच्या कुटुंबाकडून भरपूर आहे. आहे. हा, तर तुमच्या आयुष्यातील प्रेरणास्थान कोण आहे? माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान म्हणजे आता जे सपोर्ट करतं त्यालाच आपण म्हणणार. आणि हा, महत्वाचं मग कोण ते माहितीये कोण- का? कोण? तुम्हाला वाटेल लहान, ते म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्तिमान. हा. माझी मुलगी ती मला म्हणते तू कर, आणि ती जेव्हा काही करत असते ना तिला जे हवं असतं ते हा. तिला मी सपोर्ट करते, मला ती सपोर्ट करते. वा वा, छान, माझी छान. म्हणजे प्रत्येकाची रिहर्सल ती करून घेणार. हा. मला काही म्हणजे नाही का आता आपण एखादी भूमिका करणार. आता असं झालंय की मी हा लघुपट केल्यामुळे ना मला स्टेज डेअरिंग आलेले, अच्छा. आणि आमच्या परिसरात जर काही स्पर्धा असतील ना हा. तर त्याच्यात मी भाग घ्यायला अरे वा, वा, वा. आणि ते भाग घेताना जी तयारी सगळी लागत असेल ती माझी मुलगी माझ्याकडून करू. अरे वा वा, छान त्यामुळे छान छान ती माझं प्रेरणास्थान म्हटलं तरी चालेल. छान, सध्या छान, लहान आहे छान. पण तरी. छान छान. बरं, आता थोडे भावनिक प्रश्न विचारणार आपण. कोणती भूमिका मनाला लागली? घरातलं रणांगण ही भूमिका आहे ना करताना जेव्हा राकेशचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात, हम्म, तर तेव्हा बेडवर तो असा झोपलेला असतो. हम्म, आणि एखाद्या आईला मुलाचा ऍक्सिडेंट झाल्यावर कसं होतं त्रास किंवा कसं फिलिंग येतं ना, हम्म. की तेव्हा खूपच म्हणजे हळवा प्रसंग असतो तो. हा, हा. तर तो तिथं दाखवायचा. मला वाटलं आता तो कसं मी दाखवू शकेल काय माहिती, म्हणजे आपण आधी तर काही केलेलं नाही. तर तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये नंदिनी आणि मी आम्ही दोघी जातो, म्हणजे बरोबर पळत जातो. आणि तेव्हा जेव्हा तो बेडवर पडलेला असून त्याला बघितलं तेव्हा रडायचं होतं. आणि जेव्हा नंदिनी मी आम्ही दोघे गळ्यात पडतो ना तेव्हा खरंच मला रडायला आलं. हा माझा हवा प्रसंग त्या भूमिकेमधला. प्रेक्षकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यातल्या कोणत्या प्रतिक्रिया तुमच्या लक्षात राहिल्या? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हटल्यावर सगळ्यांनी सांगू का, जेवढे ओळखीचे होते लोक ज्यांना मी सगळं हे युट्यूब वर बघायला सांगितलं तर त्यांच्या सगळ्यांच्या चांगलेच प्रतिक्रिया आल्या. कुणी त्याचं किती घाण काम केलं असं कुणीच लिहिलेलं नाही. हा माझ्या महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यातला, की सगळ्यांनी कॉमेंट सगळं छानच दिलेले आहेत सगळे आतापर्यंत. अच्छा, अभिनयामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल झालाय का? अभिनयामुळे असं झालंय आता मी तुम्हाला सारखं विचारते की माझ्यासाठी काही रोल आहे का, असं वाटायला लागलं मला आता अशी भूमिका येते. म्हणून पुढच्या जर लघुपटांची नावं तुमच्याकडे असतील ना तर हा. त्याच्यात मी कुठं सूट होते सांगा मला, मी तयारी करायला. असं झालं, बरं, हा बरं. फरक पडलाय म्हणजे. बर, कधी इमोशनल सील करताना खरंच रडू आलंय का? आले ना. घरातलं रणांगण ह्याच्यामध्ये जेव्हा राकेशचा ऍक्सिडेंट होतो आणि तो बेडवर पडलेला असतो, झोपलेला असतो, म्हणजे पडलेला नाही झोपलेला असतो. तर आम्हाला नंदिनीला आणि मला म्हणजे एखाद्या आईच्या मनामध्ये नाही का कसं म्हणजे
मुलाचा ऍक्सिडेंट झाला हे कळल्यावर जशा भावना निर्माण होतात त्या हा. मला दाखवायच्या होत्या. हा. आता ते कसं होणार हा जरा प्रश्न होताच. हा. पण जेव्हा नंदिनी आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याला जेव्हा बेडवर असं झोपलेला पाहिला आणि तेव्हा मला खरंच कसं तरी जरा दाटून आलं आणि मी आणि नंदिनी एकमेकींच्या असं गळ्यात पडलो आणि आम्हाला रडायचं होतं आणि तेव्हा खरंच मला रडायला आलं त्याला बघितलं. हा महत्वाचा म्हणजे त्या दिवशी झालेला बरं, या क्षेत्रातील तुमचे गुरु कोण? या क्षेत्रातले आता अभिनय करताना ज्याने विचारलं ज्याच्यामुळे माझा लघुपट घडला म्हणजे तुम्हीच. बरं, नवोदित कलाकारांना काय सल्ला द्या? आधी एखादी गोष्ट आपल्याला वाटत असतं घडेल की नाही, काय होईल, आपण जर त्याच्यात घ्यावी की नाही, म्हणजे सुरुवात करावी की नाही, तो विषय म्हणजे आपल्याला असं वाटतं घाबरूनच आपण बाजूला होतो, नको मला नाही जमणार. पण तसं करायचं नाही. आधी आपण बघायचं आपल्याच्याने होतंय की नाही. आणि महत्वाचं म्हणजे ह्यांच्या बरोबर जर तुम्ही लघुपट करायला घेतले तर एकदम सोपं पडणार आहे तुम्हाला. कारण आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. ते सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात, कधी रागवणार नाही, काही नाही. सगळ्या आपल्याकडून कशा गोष्टी तयार करून घेता येतील किंवा अभिनय कसा करून घेता येईल ना ते त्यांना बरोबर जमतं. म्हणजे अजून जर नवीन कलाकारांना यायचं असेल ना ह्यांच्या लघुपटामध्ये तर तुम्ही बेधडक तुम्ही येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा आमचा अनुभव. या तुम्ही. अजून नवीन किती जणांना ते म्हणतात कोणाला घ्यायचा असेल भाग लघुपटांमध्ये काम करायचं असेल तर या, त्यांनी सांगितलेले. त्यामुळे खूप जणांनी या आणि चांगला अनुभव मिळेल तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करत. बरं, अभिनय शिकण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? अभिनय शिकण्यासाठी म्हणण्यापेक्षा ना अभिनय करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या? महत्वाचं म्हणजे घाबरलं नाही पाहिजे. तो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला येतंय अशा घरात जसं आपण वावरतो त्या पद्धतीने जर तुम्ही केलं. आणि आपलं कसं असतं, मराठी जो विषय असतो ना लघुपटांचा, ते आपले रुटीनचेच विषय असतात नेहमी. आपण आजूबाजूला जरी सिरियल्स वगैरे बघतो टीव्हीवर तर सगळे म्हणजे जे प्रकार असतात ना सिरियलचे ते सगळे आजूबाजूचेच विषय असतात. त्यामुळे वेगळा विषय काही नसतो. आणि तसे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. असे प्रकार सगळ्यांच्या आयुष्यात घडत. त्यामुळे तो आपल्या रोजच्या जीवनातलाच प्रसंग असतो. तो फक्त मांडायचा असतो आणि तो पण न घाबरता मांडायचा. हे महत्वाचं. सोशल मीडियामुळे कलाकारांना किती फायदा होतो? त्याचा खूप फायदा होतो. सोशल मीडियामुळे कलाकारांना खूप फायदा होतो. म्हणजे जी गोष्ट आपण तोंडी कोणाला सांगितली तरी एकाला आपण तोंडी सांगू शकतो किंवा दुसरं काही मेसेज वगैरे. पण ह्याच्यामध्ये आता युट्यूबमुळे एकाच वेळेस किती लाखो लोकांना ते तो लघुपट दिसला आता आमचा. त्यामुळे खूप रिस्पॉन्स मिळतो, व्ह्युअर्स वाढतात आणि त्याचा मग फायदा होतो. बरं, तुमची त्याच्यामुळे आता ऍडव्हर्टाइज पण भरपूर झाली असेल? खूप झाली. प्रेक्षकांसाठी काही, तुमच्या चाहत्यांसाठी काही संदेश? आता घरातलं रणांगण ही मी हा जो लघुपट केला ना त्यामध्ये सासूची भूमिका केली. तर ती खूप वयस्कर एज म्हणजे वयस्कर ज्या बायका आहेत किंवा जसं म्हणजे आता आमच्या आजूबाजूला पण मी बघितलं तर त्या बायकांना खूप आवडली ती भूमिका. त्यामुळे सगळीकडून मला चांगलेच कॉमेंट मिळालेत आणि व्ह्युअर्स जे माझे आहे ना खूप वाढले त्या भूमिकेसाठी. साधारणतः 21,000च्या वर व्ह्युअर्स झालेत. तर मी आता एकच सांगू इच्छिते की तुम्ही अजून खूप लोकांनी ती भूमिका बघा आणि अजून आमचे व्ह्युअर्स वाढले तर आम्हाला खूप बरं वाटेल. आणि तुम्ही हे व्ह्यूज देता बघता सगळं झालं ना त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं की इतके व्ह्युअर्स झाले म्हणजे आपले काहीतरी आहे त्याच्यामध्ये, चांगली केली भूमिका असं कळतं ना आपल्याला आणि प्रोत्साहन मिळतं पुढच्या भूमिका करण्यासाठी. असं नाही आणि मला म्हणायचं नाहीये की तुम्ही चांगलीच कॉमेंट द्या किंवा वगैरे, चुकीचं असलं तरी कॉमेंट द्या. त्यामुळे आम्हाला आमच्या त्रुटी असतील त्या पण जाणवतील की काय चुकलंय आणि आपण काय सुधारणा केली पाहिजे हे सुद्धा मला कळू शकतं ना. त्यामुळं म्हणजे दोन्ही प्रकारचे तुम्ही कॉमेंट द्या. असं नाही की चांगलीच द्या वाईट देऊ नका. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही कॉमेंट द्या. त्यामुळे आम्हाला आहे ना आमच्यात सुधारणा पण करता येतील, काही चांगलं अजून घडेल मग आमच्याकडून. बरं, तुमचे पुढले प्रोजेक्ट कोणते आहेत? सांज वेळ, आठवणींचा दीप, मजेदार फेरी, आवडता अभिनेता राकेश, आवडती अभिनेत्री नंदिनीच, आवडता चित्रपट, आवडता चित्रपट लघुपट
आपल्याच असणार आता ज्याच्यात जास्त आपल्याला सक्सेस मिळालं, यश मिळालं, तोच आवडता असतो. आवडतं जेवण? नॉनव्हेज आवडतं. बरं बरं. बरं, गाव की शहर? गाव. गाव. चहा की कॉफी? कॉफी. एका शब्दात स्वतःचं वर्णन करा. अभिनेत्री. खूप छान. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील अनेक आठवणी आणि अनुभव आमच्यासोबत शेअर केले. आपली मनोरंजन नगरीच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार. मला इथे मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप धन्यवाद. नमस्कार.